नमस्कार. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. जानेवारी महिना आला, नववर्ष सुरू झालं 2025 आणि प्रतितीचं हे रुपेरी वर्ष आहे. त्यामुळे संक्रांतीपासून ते क्रिसमसपर्यंतचे सगळे सण नेहमीप्रमाणे थाटात आम्ही करणार आहोत. तो हा आमचा पहिला सण, हा संक्रांत. संक्रांत म्हटलं का आपल्याला रंग कुठल्या डोळ्यासमोर येतो? तो काळा. नवीन लग्न झाल्यानंतर त्या नववधूला काळ्या रंगाची साडी परिधान करायला दिली जाते आणि हलव्याचे सुंदर सुंदर दागिने. किती छान ना. आपल्या परंपरा आणि आपली संस्कृती खूपच सुंदर आहे. ज्याप्रमाणे ऋतू त्याप्रमाणे आपले सण आणि त्याप्रमाणे आपलं खाणं पिणं. म्हणजे तिळगुळ असतं, गुळपोळी असते. हे पदार्थ थंडीच्या वेळेला अगदी उत्कृष्ट. फॅशन बाबतीत बोलायला गेलात तर काळा रंग, ब्लॅक इज ब्युटी, राईट. कारण लाईफस्टाईल जेव्हा आम्ही चॅनल सुरू केलं तेव्हा आम्ही रंगांबद्दलच बोललो होतो. त्यामुळे तुम्हाला अधिक काळ्या रंगाबद्दल जर का माहिती हवी असेल तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सुरुवातीचे रंगांचे व्हिडिओ बघा. विसरू नका हा व्हिडिओ बघायला. आता आज तुम्ही मला पाहाल तर मी आज साडी नेसली काळी. ही धारवाड सिल्क आहे आणि त्याच्याबरोबर थोडं असं इंडो वेस्टर्न लुक दिलेलं आहे. स्लीवलेस ब्लाऊज घातलाय, थोडा शिअर लुक आहे. या ब्लाऊजचं बॅक ओपनिंग आहे, त्यामुळे ह्याच्याखाली तुम्ही स्कर्टसुद्धा विविध रंगाचे आणि प्रिंटेड फ्लोरल काहीही घालू शकता. मल्टीपर्पजरित्या तुम्ही याचा वापर करू शकता. आता साडी नसेल स्पेसिफिकली कोणाला जर का नेसायची तर ड्रेसेस आहेतच. कारण ड्रेसेस उत्कृष्ट बनवले जातात काळ्या साड्यांमधून, काळ्या फॅब्रिक्समधनं, इंडो वेस्टर्न वेस्टर्न. कारण कधी कधी काय होतं, आपल्याला हळदी कुंकवाचं आमंत्रण दिलं जातं, मग आपल्याला ऑफिसमधनं वर्कप्लेसमधनं जायचं असतं तिथे. त्यासाठी ड्रेस हा सगळ्यात कन्व्हिनियंट आहे. आणि साडी नेसायची असेल आणि नेसायचा कंटाळा आला असेल तर तुम्हाला माहिती आहे प्रतितीमध्ये आपण रेडी टू वेअर साड्या बनवून देतो. आणि आज तुम्ही स्पेशली संक्रांतीचं जर का विशेष मला असं सांगायचं आहे की प्रतितीमध्ये सजावट अतिशय सुंदर केलेली आहे आणि तिथे खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे. त्या साड्यांबरोबर विविध रंगाचे रंगसंगती, इतके सुंदर मॅनिक्विनवर ब्लाउजेस लावलेले आहेत, ब्लाऊज फॅब्रिक्स आहेत, कलीदार किंवा ड्रेसेस बनवायला सुद्धा साड्यासुद्धा आहेत आणि फॅब्रिक्ससुद्धा आहेत, सूट पीस पण आहेत. तर मग आपल्याला त्याच्यासाठी काय करायला लागेल? प्रतितीमध्ये भेट द्यायची आहे. तर आपण आता काय करूया, पहिलं प्रतितीमध्ये जाऊया आणि प्रतितीमधली सगळी सजावट आणि आमच्या फॅब्रिक्सचं कलेक्शन बघूया. रथसप्तमीपर्यंत तुमच्याकडे वाव आहे. सो तुम्ही या प्रतितीमध्ये व्हिजिट द्या आणि तुमच्यासाठी सुंदरसं क्रिएशन बनवून घेऊन जा. तुमचं स्वागत आहे प्रतितीमध्ये. मी मगाशी जसं उल्लेख केला की काळी साडी जर का आपल्याला घालायची असेल तर काळ्या साड्यांवर वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनचे ब्लाउजेस घातले तर ते अतिशय सुंदर दिसतात. येस, मी आज काळ्यावर काळाच घातलाय कारण मला थोडंसं इंडो वेस्टर्न लुक करायचं होतं म्हणून. आता आपण पाहूया की ह्या साडीवर जी ब्युटिफुल कॉटन साडी आहे, खूप सुंदर कॉटन आहे, व्हेरी फाईन कॉटन, म्हणजे असं वाटणार पण नाही तुम्हाला हे कॉटन आहे. आणि त्याला कसं मी कॉम्प्लिमेंट केलंय बघा हा ब्लाऊज. अर्थात हा जो ब्लाऊज आहे हा या साडीवरचा नाही आहे, पण असे आपल्याकडे असतात ब्लाउजेस किंवा आम्ही लोकांना सजेस्ट करतो की काही असे ब्लाउजेस तुमच्याकडे असले पाहिजेत की लास्ट मोमेंटला ते ब्लाऊज कुठल्याही साडीबरोबर तुम्ही कॉम्प्लिमेंट करू शकता, बरोबर. त्याच्यानंतर ही साडी पण पाहूया. ही पण खूप सुंदर आहे. एकदम तलम कॉटन आहे ते. आता ह्याच्यावरचा पण ब्लाऊज पीस तुम्ही बघाल तर हा मुळीच नाही आहे, पण मग मी थोडासा त्याच्यावर असा बांधणी सिल्क बनारसी फॅब्रिक आहे आणि त्याला थोडेसे डिटेलिंग्स दिलेत. त्या डिटेलिंग्समध्ये पण रेड आणि व्हाईट स्टोन्स. कोइन्सिडेंटली हा ब्लाऊज परत या साडीवरचा नाही आहे. मी मुद्दामून हे काय सांगते की मी लोकांना, प्रत्येकाला, प्रतितीच्या क्लायंटला किंवा इतरांना पण हे सजेस्ट करत असते की असे ब्लाउजेस ठेवून द्या आपल्याकडे की ते युनिव्हर्सल असतात आणि यू कॅन रिअली मिक्स अँड मॅच विथ एनी साडीज. आपण अजून एक दोन इंटरेस्टिंग कलर कॉम्बिनेशन्स पण बघूया आणि प्रतितीमधल्याचं कलेक्शन तर तुम्हाला बघायला मिळेलच या व्हिडिओमध्ये. खूप सुंदर सुंदर फॅब्रिक, जसं मी मगाशी तुम्हाला उल्लेख केले, आणि आमचं सुंदर डेकोरेशन सुद्धा. सी, आता हे किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे, किती छान. हा बनारसी फॅब्रिकचा ब्लाऊज आहे, फॅब्रिक आहे हे. आणि तुम्ही बघाल ह्याला व्हर्टिकल स्ट्रिप्स आहेत, त्याच्यावर छान मीनाकारी डिटेलिंग दिलेलं आहे. ग्रीन कलरचं आहे गोल्डन बरोबर. सो इट्स गोइंग सो वेल विथ दिस साडी. ब्लॅक इज ब्युटिफुल.
खरंच पर्सनली मला ब्लॅक खूप आवडतं. कारण ह्या रंगाबरोबर कुठलीही रंगसंगती तुम्ही मॅच करू शकता. आता तुम्हाला ऑफिस वेअरसाठी सुद्धा असं काही घालायचं असेल, तर तेही माझ्याकडे खूप छान आहे. ह्याच्यावर तुम्ही डिटेलिंग बघा कसे वेगवेगळे पॅच फॅब्रिक पॅचिंग केलेलं आहे. हे सगळं पॅचवर्क आहे आणि अर्थात त्याच्यामध्ये ब्लाउज पीस आहे डेफिनेटली. पण मला असं वाटतं असं काहीतरी कॉम्प्लिमेंटरी घातलं ग्रीन, सो रिअली दॅट विल लुक नाईस. खूप छान कॉम्प्लिमेंट करू शकता तुम्ही काळ्याबरोबर गोष्टी आणि ते अतिशय सुंदर दिसतं ह्याची मला खात्री आहे. सो तुम्हीही या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा आणि जरूर, जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा, नुसतं पाहू नका. कारण ह्याच्यामध्ये थोडी-थोडीशी माहिती आम्ही देतोच ना. मला असं वाटतं थोडीपेक्षा बरीचशी मिळते तुम्हाला आणि सगळ्यांना ते आवडते मला अगदी खात्री आहे. पण तुम्ही नक्की आमच्या चॅनलला मॅक्झिमम सबस्क्राईब करा आणि आम्हाला एन्करेजमेंट त्यातनं मिळेल. थँक यू व्हेरी मच. पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.